नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे DHS संदर्भातली। व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला समजून जाईल DHSची काय अपडेट आहे। त्यानंतर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका। तर चला स्टार्ट करू मित्रांनो। तर पहा, अपडेट अशी आहे, आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र शासन, ठीक आहे। तर DHS अंतर्गतचं हे जे लेटर आहे 15/5/2025चं, आज आहे 18 तारीख, 3 दिवसापूर्वीचं हे लेटर आहे मित्रांनो। 15 तारखेचं हे लेटर काय म्हणजे काय सर्क्युलर आहे, काय माहिती आहे, त्याविषयी आपण हे पूर्ण माहिती पाहणार आहे। आरोग्य सेवा आयुक्तालय, ठीक आहे। पहा, प्रति कोणाच्या ह्याच्यामध्ये आहे, माननीय सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, प्रति माननीय सचिव यांच्या आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई। तर त्यानंतर विषय काय असणार याच्यामध्ये पहा, विषय आहे बृहत आराखड्यातील नवीन मंजूर विशेष बाब मंजूर प्रहा केंद्र उपकेंद्राचे बांधकाम 50%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांची आकृती बंदानुसार पद निर्मिती करण्याबाबत। तर पहा मित्रांनो, जे काही अंडर कन्स्ट्रक्शन प्रायमरी हेल्थ सेंटर आणि सब सेंटर होते तर त्यांचं 50%पेक्षा जास्त कंप्लीट काम झालेलं आहे। तर त्यासाठी नवीन आकृतीबद्ध तयार करण्यासाठी हा लेटर काढलेला आहे मित्रांनो। तर याचा अर्थ असा होतो की नवीन भरती जी आहे DHSची वॅकन्सी लवकरच येईल मित्रांनो, ठीक आहे। तर तयारीला लागा, अभ्यासाला लागा, DHSची वॅकन्सी यायला वेळ लागणार नाही, ठीक आहे। तर पहा, याच्यामध्ये पूर्ण काय काय माहिती आपण पाहून घेऊ। त्यानंतर पहा, जिल्हा संदर्भ दिलेले आहे, ते एवढे संदर्भ याच्यामध्ये जोडलेले आहेत बघा। त्यानंतर पुढं काय आहे, सन 2001च्या लोकसंख्या आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा शासन निर्णय, ठीक आहे। शासन निर्णय आणि मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयामध्ये काय काय आहे, बृहत आराखड्यामध्ये 271 प्राथमिक आरोग्य केंद्र व 901 उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहेत। तर या आराखड्यामध्ये 271 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यानंतर 901 उपकेंद्र म्हणजे सब सेंटर मंजूर करण्यात आली आहे। तसेच काही संस्थांना विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे। शासन निर्णयात आरोग्य संस्थेचे 50%पेक्षा जास्त काम पूर्ण झाल्यानंतर पद निर्मितीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत। काय सांगितलं आहे, जेव्हा हे काम पूर्ण 50%पेक्षा जास्त होईल तेव्हा शासनाला पद निर्मितीच्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्या संदर्भात हा लेटर आहे मित्रांनो। त्यानंतर पहा, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि सब सेंटरमध्ये 50% पूर्ण काम झालेले अशा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रासाठी जिल्ह्याकडून प्राप्त असून वेळोवेळी शासनास सादर केलेले आहेत। जिल्ह्यामध्ये पद प्राप्तीसाठी वेळोवेळी शासनाकडून याच्यामध्ये अहवाल मागवण्यात आलेला आहे। त्यानंतर आत्तापर्यंत सन 2017 ते 2023 म्हणजे ह्या 6 वर्षामध्ये कालावधीमध्ये 156 प्राथमिक आरोग्य केंद्र व 305 उपकेंद्रांना पद निर्मितीस मंजुरी मिळाली आहे। तर याच्यामध्ये पहा, एवढ्या कालावधीमध्ये किती मिळाली आहे, 2017 पासून ते 23पर्यंत 156 ते 156 हे PSCला आणि 305 हे सब सेंटरला पद निर्मितीस मंजुरी भेटलेली आहे। त्यानंतर जिल्हा आरोग्य नाशिक कुठल्या ठिकाणचे आहेत पहा, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड, परभणी या संस्थेचे बांधकाम 50 ते 100पेक्षा जास्त पूर्ण झालेल्याने प्रस्ताव आयुक्तालयास उपरोक्त संदर्भित पत्रान्वये सादर केलेला आहे। आता कुठले कामं कंप्लीट झालेले आहेत तर एवढे जिल्हे आहेत, या जिल्ह्याचे 50%पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त कामं हे पूर्ण झालेले आहेत, ठीक आहे। तर कोणते कोणते होते परत एकदा पहा, संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड, परभणी या जिल्ह्यामधील जे कोणी असतील या संदर्भातले याच्यामध्ये कामं जे पूर्ण आहेत कंप्लीट झालेले आहेत। त्यानंतर पहा, जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार, त्यानंतर बीड, परभणी, धाराशिव यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे। यांचा प्रस्ताव हा पूर्ण नाही गेलेला आहे, परिपूर्ण गेलेला आहे। त्यासाठी आयुक्तालय दिनांक 13/3/2025 ते 11/4/2025 या वेळेमध्ये संस्थाचे बांधकाम 50पेक्षा जास्त झालेले आहेत त्या संस्थाचे पद निर्मितीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे, ठीक आहे। तर ह्याचे जर झाले असेल तर त्याचे नवीन पद निर्मितीची माहिती त्यांना मागवण्यात आलेली आहे। तर पायाच्यामध्ये उपकेंद्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्या संदर्भात हे आहेत। संभाजीनगरमधले जेवढे पद निर्मितीसाठी आहेत त्यामध्ये पहा, उपकेंद्र हे एवढे आहेत।
सगळे हे सबसेंटर आहेत मित्रांनो. वडगाव, खुर्द, बनगाव, सांजखेडा, बांगडी, तांडा, कळकी, देवगाव, ब्रह्मणगाव ह्या सगळ्यांचे कामं चालू होते, ते कंप्लीट झाले. चिंचोली, नाकी, शिरसखेडा, त्यानंतर पानवी अशा प्रकारचे हे पण 75% जास्त पूर्ण काम झाले आहेत. सध्या सगळ्यात जास्त काम झालेलं आहे तर ते कोणाचं काम झालेलं आहे? उपकेंद्र वडगाव खुर्द संभाजीनगरमधला, छत्रपती संभाजीनगरमधला याचं काम 100%पेक्षा पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचे काय काय दिले आहेत उपकेंद्र. त्यानंतर सांगलीमधले हे उपकेंद्र आहेत पहा. सांगलीमधले तालुका कडेगावमध्ये त्यामध्ये आहे उपकेंद्र रायगाव, त्यानंतर कराडवाडी, त्यानंतर तालुका जतमधील हे गाव आहेत रामपूर, रेवळा हे सगळे उपकेंद्र आहेत. कोडनूर, मिरपूर, ताजरपूर, तंकरवाडी, रामपूर, मालपूर, हिंगणे, देवप्रिंपी यांची कामं 100% पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे बघा जळगाव, गोंदिया, बीड, धाराशिव, परभणी, त्यानंतर परभणी, सांगली, यवतमाळ यामधील सगळे उपकेंद्र आणि केंद्र. आता खालचे हे जे आहेत हे इथून प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मित्रांनो. हे पहा यवतमाळ वगैरे. तर पहा एवढे जे आहेत एवढ्यांचे कामं पूर्ण झालेली आहेत अशी माहिती त्यांनी सादर केलेली आहे. तर पहा याच्यामध्ये उपकेंद्र, प्रत्येक उपकेंद्र मंजूर आकृतीबद्ध नियमित पदे पुढील प्रमाणे जेवढे नियमित पद आहेत त्याच्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता. ठीक आहे. S8मध्ये मॉडेल त्याचं बेसिक किती असेल 25,500 ते 81,100. त्याचं एका सबसेंटरमध्ये किती असेल वॅकन्सी? ती 1 असेल. त्यानंतर सहाय्यक परिचारिका प्रसेविका त्यामध्ये S8मध्ये मॉडेल 26,400 ते किती असेल 83,600 त्याची पण 1 वॅकन्सी असेल. त्यानंतर अंशकालीन स्त्री परिचर मानधन याचं 3,000 असेल, याची 1 वॅकन्सी असेल. एका अशा सबसेंटरमध्ये किती याची पदनिर्मिती झालेली आहे? 3 पदनिर्मिती झालेली आहे. तर असे एकूण 69 उपकेंद्राकरिता आवश्यक किती असतील? 207 पदनिर्मिती झालेली आहे. तर हे 69 कोणत्या येतं? जे आत्ता आपण पाहिलेले येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा हे आहे PSCचं. आत्ता कोणतं पाहिलं आपण? प्रायमरी हेल्थ सेंटर सबसेंटरचं. आता हे प्रायमरी हेल्थ सेंटरचं. याच्यामध्ये काय किती असतील? एकूण 71 ते 85 पर्यंतचे केंद्राकरिता मंजूर पदाची तपशील पुढील प्रमाणे असेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असेल? वैद्यकीय आरोग्य अधिकारी 1 नंबरला S20मध्ये त्याचं मॉडेल S20 हे बेसिक त्याचं पे स्केल आहे 56,100 ते 1,77,500. किती संख्या असेल एका PSCला? 2 मेडिकल ऑफिसर असतील. आरोग्य सहाय्यक त्याच्यामध्ये S9मध्ये मॉडेल 2 त्याच्यामध्ये आरोग्य सहाय्यक असतील. त्यानंतर सहाय्यक परिचारिका त्याच्यामध्ये S8मध्ये त्यामध्ये 1 असेल. त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्ट जो आहे तो S10मध्ये 1 वॅकन्सी असेल. त्यानंतर कनिष्ठ लिपिक जो क्लर्क आहे त्याच्यामध्ये 1 असेल. त्यानंतर प्रयोगशाळा लॅब टेक्निशियनमध्ये 1 असेल. आरोग्य सहाय्यक त्याच्यामध्ये 1 असेल. त्यानंतर स्त्री परिचर 1 असेल आणि पुरुष परिचर 3 असतील. तर अशा प्रकारे प्रत्येकी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये एवढ्या वॅकन्सीचं पदनिर्मिती होणार आणि सबसेंटरचं आपण 3 पाहिले आणि प्रायमरी हेल्थ सेंटरचे एवढे होतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सबसेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटरचे पद निर्मिती आहेत. सबसेंटरमध्ये टोटल 207 वॅकन्सी आणि प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये याच्यामध्ये एक्झॅक्टली आकडा पहा किती दिलेला आहे? 240. ठीक आहे. त्यामध्ये वाहन चालक, एक ड्रायव्हर असेल, त्यानंतर सफाई कामगार तो 1 असेल. ठीक आहे. सफाई कामगारचं S1मध्ये मोडतं 15,000 ते 47,600च्या अंतर्गत. ठीक आहे. तर यामध्ये पहा आता ज्यांना माहीत नसेल तर त्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. सबसेंटरमध्ये एक ANM असती, त्यानंतर ANM नंतर एक MPW असतो आणि एक स्त्री परिचर असते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये PSCमध्ये आपण हे आत्ताच पाहिलेलं पहा मेडिकल ऑफिसर असतो. त्यानंतर LHV असते. LHV म्हणजे सुपरवायझर नर्स असते. त्यानंतर परिसेविका जे असते. त्यानंतर फार्मासिस्ट, एक लिपिक, त्यानंतर एक लॅब टेक्निशियन, त्यानंतर MPW, त्यानंतर OPD नर्स. अशा प्रकारच्या ह्या एवढ्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये कर्मचारी असतात. त्यानंतर पहा ह्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी जे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतीबंध आहे त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर 1 असेल फर्स्ट प्रायमरी आणि त्यानंतर सेकंडरी मेडिकल ऑफिसर 2 असे 2 असतात. एक जो पूर्ण हँडओव्हर सांभाळणारा असतो आणि दुसरा OPD वगैरे ह्या गोष्टी पाहणार. त्यानंतर आरोग्य सहाय्यक पुरुष, त्यानंतर परिचारिका, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, ड्रेसर, प्रयोगशाळा, कनिष्ठ लिपिक, आरोग्य सहाय्यक पुरुष, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वाहन चालक. अशा प्रकारचे एवढे याच्यामध्ये पदं असतात. ठीक आहे. प्रस्तावित आणि त्याच्यामध्ये किती दिलेले आहेत पहा डिझायरेबल. ठीक आहे. प्रत्येकी लागणारे किती पदं असतात ते याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे मित्रांनो.
त्यानंतर सब सेंटरमध्ये पहा, सुरुवातीचा जो असतो कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हे आयुष्यमान भारत अंतर्गतची जी पोस्ट माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेली आहे, त्याच्यामध्ये सब सेंटरला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हो जो असतो त्याला आपण ही पद जे आहे वॅकन्सी कंत्राटीमध्ये असते, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असते. त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी MPW ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर ANM आणि त्यानंतर सेवक ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, स्त्री परिचर, अशा प्रकारचे एवढे तिथं कर्मचारी असतात. त्यामध्ये एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतो, त्यानंतर एक MPW, त्यानंतर एक ANM, त्यानंतर एक सफाई कामगार, असे एकूण 4 याच्यामध्ये असतात. एका उपकेंद्राकरता आवश्यक पद निर्मिती 1:4 अशी असते. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हे परमनंट वॅकन्सी नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट वॅकन्सी. बाकी याच्यामधले प्रत्येक वॅकन्सी पूर्ण परमनंट आहे मित्रांनो. जेव्हा 2018-19च्या जवळपास कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची पद निर्मिती हे वॅकन्सी निघाली होती, त्यानंतर हे जवळपास महाराष्ट्रामध्ये 10,000 जवळपास याचे CHOची आपल्या महाराष्ट्रामध्ये पोस्ट आहेत. जिथे जिथे सब सेंटर आहे त्या ठिकाणी एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर कंपल्सरी याच्यामध्ये नेमलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर सब सेंटर म्हणजे एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्यानंतर बाकीचे एवढे कर्मचारी. जेवढे सब सेंटर तयार होतील तेवढ्या सब सेंटरमध्ये एवढे पोस्ट निर्माण होतील, जेवढे PSC तयार होतील तेवढ्या PSCमध्ये एवढे पद निर्मिती होईल मित्रांनो. तर लक्षात ठेवा, एवढी वॅकन्सी DHSची वॅकन्सी आहे, एवढ्यांचं काम परफेक्टली कंबाईन झालेलं आहे. तर ही वॅकन्सी लवकरात लवकर येईल मित्रांनो. ह्याचं आराखडा आकृतीबद्ध मागवलेला आहे, पूर्ण याच्यामध्ये माहिती पण भेटलेली आहे त्यांना. तर याचा नोटिफिकेशन यायला वेळ लागणार नाही मित्रांनो. अभ्यासाला लागा. आपले जे काही नवीन नवीन व्हिडिओ येत असतील तर त्या जी कोणती नोटिफिकेशन आली तर आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यानंतर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो. त्यानंतर एक महत्त्वाचा याच्यामध्ये एक पॉईंट आहे पहा, याच्यामध्ये काय दिलं आहे, शासनास विनंती करण्यात येते की जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, बीड, परभणी वरील प्रमाणे एकूण 69 उपकेंद्राचे व 16 PSCचे आरोग्य केंद्राचे बांधकाम 50% ते 100% पूर्ण झाल्यामुळे संस्था कार्यान्वित करण्यासाठी आकृतीबंदनुसार वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आकृतीबंदनुसार पद निर्मितीचे शासन आदेश निर्गमित करण्यात यावेत ही विनंती, ठीक आहे. तर एवढ्या याच्यामध्ये एवढे सब सेंटर आहेत ज्याचे कामं पूर्ण झालेले, त्यासाठी निर्गमित करण्यासाठी शासन पद निर्मिती करण्यासाठी त्याच्यामध्ये विनंती करण्यात आलेली आहे मित्रांनो. हा पूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन आपण अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पहा याच्यामध्ये काय आहे, नवीन वॅकन्सीचा, ही पूर्णपणे नवीन वॅकन्सीचा एक नोटिफिकेशन असल्याप्रमाणेच आहे मित्रांनो. यानंतर असे नवीन वॅकन्सी येणार म्हणजे येणार मित्रांनो, ठीक आहे. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपल्या व्हिडिओला येत असतील. धन्यवाद मित्रांनो.